दोनाचं ग बाळा दोन चिरले ना हॅलो नमस्ते, कशा आहात तुम्ही सगळे. तर हा माझा 8 मंथ पहिलेचा व्हिडिओ आहे. मला 9 मंथमध्ये जे पण मला कॅप्चर करता आले मनवासोबतचे क्षण, ती माझी किती केअर करायची, तिला काय वाटायचं आणि जे पण तिचं ब्रदर सिस्टर येणार आहे त्याच्याबद्दल तिच्या फिलिंग्स, हे सगळं मी छोटे छोटे क्लिप्स कॅप्चर केल्या होत्या. एक दिवस असाच म्हणजे मला बरं नव्हतं, शेवट थोडंसं हेवी फील व्हायचं किंवा किचनमध्ये थोडं काम कमी झालं होतं. अशा वेळी मनवा मला हेल्प करायची, तर माझ्याकडून ती अंडा भुर्जी शिकून घेतलेली तिने. तर आज मला बोलली की मी अंडा भुर्जी मीच करणार आहे, तू काहीच नाही करायचं. तर मी लांबून तिला सांगत होते. आणि चपाती पण तिनेच बनवलेली आणि छोट्या छोट्या चपात्या बनवलेल्या. हेच असतं की मुलगी असली ना, मुलगी ही मुलीची काळजी करणं आणि ते जे फिलिंग असतं ना ते वेगळंच असतं. आता ते भांड्यातलं सगळं टाकून आणि जर कांदा टोमॅटो नको असेल तर कांदा टोमॅटो स्किप करून. तर एरवी ती खूप काही बनवत असते, म्हणजे चिराचिरीची कामे पण करते. पण गॅसजवळ आली की मी गॅसचं बाहेरून बंद करून ठेवते. सो तिला मला बोलवावंच लागतं गॅस चालू करायसाठी. आणि हे बघा, छान अशी मस्त भुर्जी बनवली मनवाने. अशा खूप साऱ्या मोमेंट मनवासोबतच्या होत्या की ज्या मला कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर नाही करता आल्या. जेवढ्या केल्या ते केल्या. पण खूप वेळा तिला अशी माझी काळजी वाटायची की मम्मी एरवी कशी होती, आता थोडीशी दमती किंवा कामाला, आणि आता दुसरं बेबी येणार आहे. तर तीच मला सांगायची, मम्मी असं करू नको, तसं करू नको. जर आपण काही हालचाल केली तर मम्मी नको, बेबीला त्रास होईल, असं करून मनवा कायम काळजी घ्यायची. म्हणजे मुलींना आपण न सांगता हे आपोआपच मुली शिकतात किंवा आपलं बघून शिकतात. म्हणजे आपोआपच ती घडत गेली, मोठी झाली. ते म्हणतात ना की मुली लवकर मोठ्या होतात, लवकर त्यांना समज येते, तसंच. असं मस्त तिचं ना उड्या मारत मारत काम चालू आहे आणि तिला प्राऊड फील होत होतं की मी मम्मीला मदत करते वगैरे. मुलं आपली लवकर मोठी होतात आणि ह्या साऱ्या ज्या मुवमेंट असतात लहानपणीच्या, त्या मी कॅप्चर ह्याचसाठी करून ठेवते की मोठ्यापणी बघायला मिळतील आणि किती छान वाटेल ना तेव्हा पण, की मुलं मोठी होतात, परत काही त्यांचं जो नटखटपणा असतो निघून जातो, मॅच्युअर्ड होतात. आणि हे लहानपणीच्या गोष्टी अशा साठवून ठेवणं म्हणजे खजानाच आहे, पिटाऱ्यासारखंच आहे, की नंतर हे किती बघितल्यावर त्यांनाही आपल्यालाही या आठवणी बघून किती छान वाटेल. तर अशीच अजून एक क्लिप मी जे आहे स्टोअर करून ठेवली. मी त्या दिवशी झोपलेली होते ॲक्च्युली, आणि तोपर्यंत मनवाने भेंडी धुवून चिरून ठेवली होती. संध्याकाळचं जे आहे वेळ होती, सकाळच्या डब्याला तर लवकर म्हणून मी तिला शाळेत पाठवते. संध्याकाळी तिने लसूण सोलून, मिरची, भेंडी कापून व्यवस्थित तिने ही भाजीची तयारी केली होती. आणि शेवट मग गॅस चालू करायच्या वेळी तिला मला बोलवावं लागलं. म्हणजे तेव्हा तर मला कळालं पण नाही की तिने एवढं सगळं करून ठेवलं. तिकडे भेंडी इतकी छान तिने चिरली होती, बघून मलाच आश्चर्य वाटलं. तर चला, आता डेट जी आहे माझी जवळ येत होती. 8व्या महिन्यातच मी जी आहे बॅग पूर्ण, म्हणजे 8वा संपत येत होता. आणि यावेळी आई आलेली होती, जसं की तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. तर आईने बरेच सारे कपडे घेऊन आली होती. काही मी नवीन पण घेतले होते, सगळे वॉश केलेत, जे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर केलं काय शॉपिंग केले काय वगैरे.
तर मी काय काय बॅगमध्ये भरती आहे ते अगदी क्विक दाखवते. खूप फॅन्सी असा व्हिडिओ मी सेपरेटली बनवला नाही आहे, अगदी क्विक मी दाखवते. आणि जी पण लिस्ट असेल ती खाली पण टाकते. आणि आता तर हॉस्पिटलमध्ये लिस्ट मिळतेच, पण तरी देखील मी काय काय भरलं आहे म्हणजे अजून त्यात काय ॲड केलं आहे ते एकदा मी शेअर करते कोणाला. सगळ्यात पहिले म्हणजे खूप सारी दुपटी लागतात, तर मी 3 मसलींचे जे आहेत ते स्वॅडल घेतले होते. आणि बाकीचे सगळे मम्मीने जे आणले होते माझ्या ते घेतले होते 4-5 असे, म्हणजे 10चं पेअर घ्या, 10 तरी लागतीलच. कारण की छोटी मुलं सूशी करतात आणि दिवसभरात ते अल्टरनेटिव्ह वापरावं लागतात, हे धुवेपर्यंत ते दुसरे. तर मी तर घरी धुवायला देत होते. तर यामध्ये मी एक टॉवेल घेतला आहे, 2 असे उपरणे घेतलेत जे खूप छान असं त्याचं सूत आहे, कॉटनचं मऊ असं, अंग पुसण्यासाठीच बाळाचं. आणि त्याचबरोबर एक ब्लँकेट घेतलं आहे. बरंच सारं बेबीचं सामान आहे जे मी आता एकाच व्हिडिओमध्ये नाही शेअर करू शकत, एक सेपरेट व्हिडिओ मी त्याच्यावर बनवेलच. आत्ता सध्या बॅगमध्ये काय भरलं ते दाखवते. आणि एक बेबी कॅरिंगसाठी पण एक जे आहे गादी घेतली होती. बाकी जे आहे खूप सारे लंगोट घेतलेत, हे थोडेसे रॉम्पर आणि काही छोट्या साईजचे कपडे पेअर्समध्ये असे 4 सेट घेतले. आणि हे आहे विंटरचं जे आपण म्हणतो ना, थोडं त्यांना ऊब बसेल असे कपडे घेतलेले आहेत न्यूबॉर्नसाठीचे. तर तो एक ड्रेस ठेवला आहे. घरी येतानासाठी पण मी एक ब्ल्यू कलरचा ड्रेस ठेवला, एक पिंक कलरचा ड्रेस ठेवला होता. तर हे जे आहे ना थंडीला घालायचं हे पिंक होतं आणि अजून एक ब्ल्यू कलरचा ड्रेस मी ठेवला होता. तर हे बाकी सगळे जे आहेत सॉक्स वगैरे असं टोपडी वगैरे हे सगळं 4-4च्या पेअरमध्ये मी एक्स्ट्रा ठेवलं होतं. छोटे रुमाल तोंड पुसण्यासाठी आणि 2 छोटे बनियान पण ठेवले होते, अगदी छोटे असे. आणि एक शॉल ठेवलेली. तर हे झालं सगळं बाळाचं. 2 नॅपकिन जर बाळाला किंवा आपल्याला तिथे लागणारच. एक माझा टॉवेल. तर माझ्या बॅगमध्ये जे आहेत सगळे इनर्स वगैरेचे एक्स्ट्रा सेट. त्यानंतर एक फ्रंट झिप आणि फ्रंट बटनचे सगळे मी असे 4 पेअर घेतले होते. तर सगळे हे 1 पीस आहेत. हे सगळे मी ऑनलाईन जे आहे घेतले होते आणि खूप छान मला मिळाले. इंस्टाग्रामवर रँडमली जे आहे येतातच, तर याची लिंक मिळाली तर मी खाली टाकेल. त्यानंतर एक स्वेटर आणि एक जे आहे जॅकेट, एक स्कार्फ. त्यानंतर माझं जे ऑइल असेल, मॉइश्चरायझर असेल, मॉइश्चरायझर तर न्यायलाच हवं, कारण की डिलेवरीच्या वेळी जी ड्राय स्किन पडते ना, मॉइश्चरायझर हे मस्ट आहे. त्यानंतर मी घेतलं होतं वाईप्स आणि टूथब्रश, पेस्ट वगैरे, साबण वगैरे सगळं. त्याचबरोबर थर्मास घ्यायचं होतं आपल्याला, जे मी वेगळी बॅग भरून ठेवली होती. ID कार्ड्स आणि हॉस्पिटलची बॅग. बाळाचं पण सेम मी तसंच की एक वेगळी बॅग घेतली होती. त्यामध्ये जे आहे वाईप्स बाळाचे किंवा जे पण स्प्रे वगैरे किंवा जे पण मॉइश्चरायझर वगैरे बेबीचं लागतं ते. छोटेसे वाईप्स मी मदर्स पर्सचे वाईप्स घेतले होते आणि डायपर्स ठेवले होते. आणि माझे स्वतःसाठी जसं की आपल्याला आफ्टर डिलेवरी जे आहे पॅड लागतात, तर पिरियड पॅन्टी ह्या बेस्ट राहतात. त्या पॅन्टी यूज करा, ज्यांना पण जे आहे सजेशन की पॅन्टी यूज केल्या तर जास्त बेटर राहतं. त्यानंतर यामध्ये थोडंसं मेकअपचं सामान आहे माझं. आणि त्याचबरोबर काही जे आहे सामान माझं यायचं राहिलं आहे, तर ते पण मी नंतर ॲड करेन. आणि मोस्ट म्हणजे ही फाईल, हॉस्पिटलची फाईल. तर असं सगळं मी सामान भरलं होतं. आणि त्यानंतर काही दिवसात, म्हणजे माझं 9 मंथ पूर्ण नव्हते गेले, काही दिवसातच मला ॲडमिट केलं होतं. आणि छानसं आमचं असं क्यूटचं बेबी आलेलं. तर नोव्हेंबरमध्ये बेबी बॉय आहे. सो आता व्लॉग्स येतील, पण खूप सारं मी बेबीला दाखवणार नाही सध्या तरी. 6 मंथ किंवा जेव्हा कम्फर्टेबल होईल तेव्हा नक्की तुमच्याशी शेअर करेल. पण रिलेटेड व्हिडिओज मी नक्की शेअर करेन. आणि मला तुम्ही सजेस्ट पण करू शकता की कशा प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला आवडतील. तर हे आम्ही शूट केलं होतं 9 मंथ चालू झाल्यानंतर आणि खूप छान असं शूट झालं होतं. तर ह्या ज्या मेमरीज आहेत ह्या सगळ्या मला पहिल्यापासून साठवून ठेवायच्या होत्या, त्यामुळे मी खूप सारे व्हिडिओज आणि क्लिप्स बनवून ठेवल्या होत्या. आजचा व्हिडिओ हा छोटासा, आय होप तुम्हाला आवडला असेल. आम्ही इथेच एंड करते. भेटू नवीन व्हिडिओसोबत.